शॉर्ट सर्किटच्या आगीत 6 कुटुंबांचं संपूर्ण संसार जळून खाक. 2 आठवड्यांपासून रस्त्यावर आश्रय, अन्न, कपडा काहीच नाही. निवडणुकीच्या गडबडीत 6 कुटुंबांच्या वेदनांकडे सर्वांचं दुर्लक्ष. फोटो सेशन करून गेले नेते, परंतु प्रत्यक्ष मदत शून्य. राख झालेल्या घरांचा आक्रोश, अंगावरील कपडे सोडून काहीच शिल्लक नाही. मुलांची पुस्तके, भांडीकुंडी, धान्य सर्वस्व जळून अवशेषात. शेजाऱ्यांच्या घरी रात्र दिवसा मोलमजुरी, मन हेलावणारी अवस्था. 6 कुटुंबांसाठी तातडीने 3 पत्रे, अँगल व घरगुती साहित्याची गरज. आर्थिक मदतीपेक्षा साहित्यरूपी मदत अधिक तातडीची व उपयुक्त. सत्ताशाही न्यूजचा पुढाकार, जळालेल्या कुटुंबांना मदतीची हाक. मन उघडा, हात पुढे करा, सत्ताशाही यांचे भावनिक आवाहन. राखेतून उठणारी हाक, 6 कुटुंबांची असहाय्य वेदना. निवडणुकीच्या गोंधळात एक ओरड कधी कधी हरवून जाते. लोकसभा, नगरपालिका, पोस्टर, सभा सगळं दिसतं, परंतु धुरामध्ये हरवलेलं भविष्य, राखेत मिसळलेलं आयुष्य हे कुणालाही दिसत नाही. तो दिवस शहरातील पाट्याच्या आणि 3 पत्रांच्या घरात राहणाऱ्या 6 कुटुंबांचे आयुष्य एका क्षणात भस्मसात झाले. शॉर्ट सर्किटचा लहानसा ठिणगा आणि काही सेकंदात भडाभडा पेटलेली आग. भिंतींचे तुकडे, हंड्या, भांडी वितळलेले, धान्याने राखेत मिळालेला शेवटचा श्वास. मुलांची पुस्तके जळून काळी राख झाली आणि वृद्ध आईचे एकमेव साडीचे गाठोडे सुद्धा धुरात संपून गेले. आम्ही पळालो, घर पण वाचलं नाही. लहान मुलगी ओरडत होती, आई उचल ना गं माझं पुस्तक, पण पुस्तक आधीच जळालं होतं. आम्ही काहीच नाही वाचू शकलो. अंगावरील कपडे आणि मुलांना हाताला धरून पळालो. बस एवढंच उरलं आमच्याकडे. आगीला विझून 14 दिवस झाले, परंतु परिस्थिती अजूनही काळोखाचीच. रात्री दुसऱ्याच्या घरात आसरा, दिवसा मोलमजुरी, परत रात्री दुसऱ्याकडे शिरकाव. उद्या कुठे झोपायचं याचीही खबर नाही. अन्न नाही, कपडे नाही, घरगुती सामान नाही, एकही पातेली नाही, एकही उशी नाही, मुलांसाठी शाळेची पिशवी नाही, अंगावर एकच फाटका कपडा आणि डोळ्यात न थांबणारे पाणी. नेते आले, फोटो घेतले, पण मदत मात्र शून्य. स्थानिक नेते, पदाधिकारी, सरकारी कर्मचारी दौऱ्यावर येत गेले. पंचनामे, फोटो, राख रांगोळीच्या शॉट्स, पण आजपर्यंत 1 रुपयाचीही मदत नाही. निवडणुकीच्या धांदलीत 6 कुटुंबांचं आयुष्य कुणालाच आठवत नाही. सत्ताशाही न्यूजचा पुढाकार, फक्त बातमी नाही, जबाबदारीसह लढा. सत्ताशाही न्यूज या कुटुंबाच्या वेदना तुमच्यासमोर तशाच कच्च्या, खऱ्या आणि अंतःकरण पिळवटणाऱ्या दाखवत आहे. आमचा हेतू फक्त बातमी दाखवणे नाही, तर 6 कुटुंबांना पुन्हा उभं करणं आहे. तातडीने पुढील साहित्यरूपी मदतीची गरज आहे. आर्थिक मदत उपयोगी आहेच, परंतु साहित्यरूपी मदत थेट आणि तातडीची ठरते. घर उभारणीसाठी 3 पत्रे, लोखंडी अँगल, घर संसार चालवण्यासाठीचं साहित्य, दैनंदिन जगण्यासाठी अन्नधान्य, किराणा साहित्य, कपडे, अंथरूण पांघरूण, भांडीकुंडी, फॅन, लाईट, मुलांसाठी शालेय साहित्य. आपण जे शक्य आहे ते पाठवा. एक छोटी मदत एका कुटुंबाचं आयुष्य नव्याने लिहू शकते. त्या दिवशी आग जळत होती, आज त्या कुटुंबांचे डोळे जळत आहे. राग झालेलं घर पाहून त्यांनी जे अश्रूंनी सांगितलं ते ऐकून आम्हीही खचून गेलो. आम्ही बातमी दाखवली, आता तुम्ही मदत करा. मन उघडा, हात पुढे करा, कारण आज त्यांना आपल्यालाच उभे करण्याची गरज आहे. सत्ताशाही, जनतेच्या वेदनांना आवाज देणारा खरा मीडिया. हिम्मत करून कसं दिले करायला सर. अंगावरील हे कपडे हे लोकांचे घालायले आम्ही उतारे आज. अरे बापरे, हा, काय झालं होतं त्या दिवशी? आम्ही समोर जेवण करत होतो हां तेव्हा पाठीमागून आग लागत पूर्ण जळत आलं होतं तर हे सगळं आमचं धान्य, कपडे, लते होते ते सगळं जळालं. त्या दिवशी आग लागली होती. आम्ही तिकडे होतो पलीकड, हे लग्नाला गेलते. आग लागली, ओरडायलो आरडायलो आम्ही सगळं, ओरडून आरडून हे करायला.
मग माणसं जमा झाले, गाड्या आल्या, ती बाई आली तर कोण आम्हाला काही आतापर्यंत दिलं नाही. फक्त त्या नंदूनं आम्हाला हे दिली की तेच खात आहो आम्ही. आता आमचे पोरं कामाला चालले, आता आम्ही कसं तरी जगायलो. हे किती नुकसान झाली मरणाची, कोण 1 रुपया दिला नाही की चहा पिया म्हणून म्हणलं नाही. माझं नाव गजानन भीमराव राठोड, राहणार आदर्शनगर. आमच्या घरी 16/11/2025 आग लागली शॉर्ट सर्किटमुळे. आम्ही सर्वजण येडतकल मंगल कार्यालय लग्नाला गेलो होतो. कोणी या गल्लीत कोणी हजर नव्हतं. तर आम्ही आल्याबरोबर आम्हाला सगळं असं एक घर नाही राहिलं, आमचं शेजारचं नाही राहिलं, आमचं नाही राहिलं, पण सगळं जळून खाक झालं. आम्ही आले, कोणी नेते आले पण कोणी पाहून गेले, आम्ही करतो हे करतो, कोणते प्रशासनवाले आले हे करतो देऊन गेले. बघ काही आता पण कोणती आर्थिक आम्हाला मिळाली नाही. तरी आमची शासनाकडून अशीच विनंती आहे की बा काहीतरी करा आमच्यासाठी. घर द्या, अन्नधान्य, आम्हाला अंगावर कपडे नाही, लोकांच्या घरून हे करायलो आम्ही. आता पण कोणीच शेजारचे सगळे घर आमचे सगळ्यांचे आमचं द्राक्रा कोणच धरलं, काहीच नाही राहिलं आमच्या ह्याच्यावर. बस आमची विनंती आहे की बस काहीतरी करा. साहेब 16 तारखेला आम्ही लग्नाला गेलतो. तिथं आम्हाला बोलवायला आले तुमचं घर जळालं म्हणून. घरी येऊन पाहतो तो जरा खाक झळा चालू. मी बेसूद पडली होती सर, बेसूद पडली होती मी. बेसूद पडल्याच्यानंतर मला दवाखान्यात घेऊन गेले. मग दवाखान्यातून आणलं सर, तर पाहतो सोडून राखच झाला. 2 मुलं आहे सर, 2 सुना आहे, 4 नातू आहे मला. सरे पाऊ चालले सर. कोणी आर्थिक मदत कोणी करणं. आम्ही म्हणालो आम्हाला तरी करा, आम्हाला उघड्यावर राहावं, आम्ही उघड्यावर राहावं. कोणी आर्थिक मदत करणं. फोन करतात, हो येतो, थांबून बोलावतो फोन, असे म्हणतात सर. हां काय करावं सर, काय खावावं, काय लेकराला कपडे नाही सर, अंगावरचे कपडे राहिले आमचे. हां काय ताई आली, मौनी ताई आली, तोंडावून हात फिरून गेली सर. येतो म्हणली, अजून काही नहीं सर. याला लावतो फोन केडूला पर गए हम घर कबाड़ लगाना चले गए थे. हमें कई मालूम है अभी हमारे मगर काय है वो काय नहीं, हमें कई मालूम से लोग आओगे, गाड़ी गिड़ी आओगी भलाई वाली जन. हम और बाद में हम आए था पोतो कळाया जन. आणि हमारे से 4 जगह रोज मजूरी सटा मांग घ्यायचं, 2 भाई घ्यायचं. आणि हम रोज मजूरी करायचं ना, हमारे पेट भरास बर्बादी करायचा, सण लहान खावायचा. बाल बच्चावर बीच दीदी बाल बच्चा 2 बाल बच्चा ना हमारे माटी आबद मरोती रामनवमी रोतरामेसी. हमारा प्रश्न हमरा हमें कहीं समझो को नहीं. अभी आज दूसरा माई है गो लोग आ रहे, हमें देखन जा रहे, पर कोई मदद को नहीं कर रहे. कोई खाओ तो कोई निस्ता देख न फोटो खींच न जा रहे थे हमारे, पर हमें मदद कोई कौन की दे. अब हम कई खावान को कई हमारे कपड़ा ही कोनी बचे, कई हमारे घर में भाड़ा ही कोनी बचे, कई को नहीं बचो. हम को कई खावान को कई रहा हमें कई मदद से निस्ता देख जा रहे. हमारे माटी आबद दुख हमें हो तो आज ही दूसरो दुख हमारे डिले पड़ गो. कई करे बात हम मैं एकली छू, एक छोरी से मार सोबत नान की. अब वो न लेन मन कत जाऊ, मैं बीमार रूस मार माटी. आपले हक्क अधिकार मिळवून देण्यासाठी सत्ताशाही, न्यायासाठी सत्ताशाही, भ्रष्टाचार उघड करणार सत्ताशाही, लोकांच्या कल्याणासाठी सत्ताशाही, लोकजागृतीचे माध्यम सत्ताशाही, लोकशाही टिकविण्यासाठी लढाई म्हणजे सत्ताशाही, शासन प्रशासनाला कर्तव्याची जाणीव करून देणार सत्ताशाही. चालू घडामोडीचे अपडेट मिळवण्यासाठी सत्ताशाहीच्या YouTube चॅनलला आजच सबस्क्राईब करा.